नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला छान असा अगदी मोदकी कोवळे नारळ मिळाले आहेत, म्हणजे मोदकाला हवा असा नारळ मिळालेला आहे कोवळा छान. तर त्या नारळापासून आपण मोदक करणार आहोत. त्याच्यासाठी आता हे नारळ किसून घेतलेलं आहे. तर आपण त्याचं खोबरं मोजून घेणार आहे आणि त्या मानानं गूळ घालणार आहे. भरून घेते. हे बघा, एक भांड गूळ आहे, एक भांड खोबरं आहे आणि जरासा वर आहे थोडासा शिल्लक, तो पण घालून टाकते. त्यामध्ये तेवढाच गूळ घालणार आहे मी, कारण आमच्याकडे गूळ व्यवस्थित लागतो. गोड जो पदार्थ गोड असेल तो गोडच पूर्ण लागतो, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित मी गूळ घालणार आहे. गुळही बघा किती सुंदर असा आहे, ताजा ताजा गूळ घेतलाय किसून असा. तर आता हा मी गूळ घालणार आहे. आता आपण काय करणार आहोत, हे सगळं मिक्स करणार आहोत. थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे आणि नंतर हे गॅसवर ठेवून पुरण करून घेणार आहोत. आणि आपण मोदक करंजी याच्यापासून काहीही करू शकणार आहोत. मोदक हवा तर मोदक, करंजी हवी करंजी गुळाची छान खमंग होते. मोदक तर काय सुंदरच होणार आहे, त्याच्यामुळे प्रश्न नाही. म्हणजे काय आपल्याला हवं ते आपण करू शकतो, पण आधी मी त्याच्यासाठी हे पुरण करणं आपल्याला गरजेचं आहे. तर मी हा गूळ सगळीकडे लावून ठेवलाय. विरघळला की आपण पुढे बघूया. मग गॅसवर ठेवून मी ते आटवून पुरण करून घेणार आहे. आपला गूळ बऱ्यापैकी विरघळलाय, थोडा आहे तो आता गॅसवर ठेवल्यावर विरघळेल. आपण गॅसवर ठेवून छानपैकी त्याचं सारण तयार करून घेऊया. या सारणापासून मोदक करू शकू, पोळ्या करू शकू. पोळी सुद्धा सुंदर होते नारळाची, ती सुद्धा होऊ शकते. नारळाची पोळी, मोदक, करंजी, आपल्याला जे काय हवं ते असं पुरण करून ठेवायचं. 1-2-4 दिवस फ्रीजला राहतं, पण आपल्याला हवं ते आपण करू शकतो. आता हे मी असं गॅसवर व्यवस्थित सुखेपर्यंत आटवून घेणार आहे. मधून मधून तुम्हाला दाखवते. असं हे आपलं छान सारण तयार झालंय. अजून थोडं ते सुखायला हवंय. मी पूर्णपणे ते सुकवून घेणार आहे, म्हणजे टिकतं पण चांगलं आणि मोदक करंजी आपण जे काही करू ते खमंग होतं. अगदी दगडासारखं पण करायचं नाही घट्ट, पण व्यवस्थित करायचं. अजून थोडा ओलेपणा आहे तो जायला हवाय. मग छान असं अगदी कोवळ्या नारळाचं, मोदक्या नारळांचं पुरण आहे. बघा किती सुंदर. आता याच्यात फक्त मी नंतर वेलची पावडर घालणार आहे की आपलं सारण तयार होईल. 1-2 मिनिटांनी मी घालवून दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा ढवळून. आता आपलं हे पुरण छान असं तयार झालेलं आहे. आपण ह्याच्यात वेलची घालून ठेवूया आणि यापासून आपण हवं ते मोदक, पोळी, करंजी काहीही करू शकतो. असं आपलं हे छानपैकी पुरण तयार झालेलं आहे. तर आपण एका छोट्या भांड्यात ते काढून ठेवायचं. अगदी मोदक्या नारळांचं पुरण आहे. मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला ओल्या नारळाच्या करंज्या करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी ही एक मोठी वाटी मी मैदा घेतलाय, त्यामध्ये ही मी अर्धी वाटी बारीक रवा घातलाय. चवीसाठी त्याच्यात मीठ घालणार आहे. सारण मी केलेलं दाखवलंय तुम्हाला, सारण करून ठेवलंय. हे चवीसाठी मीठ. आता हे सगळं आता मी त्यावर चांगलं तेल गरम करून घालणार आहे. बघा छान असं तेल गरम करून घालणार आहे. 2 चमचे तेल गरम करून घातलंय. सगळं मी आधी चमच्यानं सारखं करणार आहे. गरम असल्यामुळे चमच्यानं सारखं करणार आहे आणि नंतर ते हातानं व्यवस्थित चोळून घेणार आहे, मोहन त्याला. मग आपण पाण्यात मी भिजवणार आहे. दुधात भिजवलं तरी चालतं,
थोडं दूध थोडं पाणी असंही चालतं, कसंही आपल्याला जसं जमेल तसं भिजवावं. थोडं दूध थोडं पाणी घेतलं तरीही चालतं. आता हे जसं सगळं असं अक्षरशः असं लावायचं असतं चोळून, म्हणजे त्याला या करंज्या छान होतात. असं व्यवस्थित मी चोळून लावून घेते. हे बघा, मी सगळीकडे अगदी कणानकण पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता मी हे घट्ट असा गोळा भिजवून घेते. मी त्याच्यात थोडं दूध आणि थोडं पाणी असं मिक्स करून घालणार आहे. असं मी दूध आणि पाणी, निम्म दूध आणि निम्म पाणी असं मिक्स करून घेतलंय. आता ह्याने आपण घट्टसर गोळा भिजवून घेणार आहोत. पोळी इतकी सैल करायची नाही, कणिक घट्ट ठेवायची थोडी. पण रवा असल्यामुळे ती घट्ट होते, पण जरा सैल असली तरी छान अशी अर्धा तास तरी मुरू द्यायची. मग आपण करंज्या करायच्या. ओल्या नारळाच्या करंज्या खूप छान लागतात. आता मी घट्ट भिजवून घेते आणि रेस्ट करायला ठेवणार आहे. पण हा गोळा असाच रेस्ट व्हायला ठेवणार आहोत. एक अर्धा तास रेस्ट करायला दिलं की त्यानंतर आपण त्याच्या करंज्या करणार आहोत. करंज्या आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या चमच्यानं कापायच्या, कशा कापायच्या ते आपल्या आपण ठरवायच्या, किंवा मुरड घालायची. बऱ्याच प्रकारांनी करंजी करता येते, अशी करायची. पण हा गोळा आपला आता भिजवून तयार आहे. आता गोळ्या करून घेतल्यात. शक्यतो पीठ न लावता लाटायच्या. अगदीच वाटलं तर तेल तूप काहीतरी घ्यायचं आणि लाटायच्या. आधी असंच लागतंय का बघायचं नाही, म्हणजे तेल तूप घ्यायचं. जरा तेल घेतलं की त्याने व्यवस्थित होतं. हे बघा, आता मी जरा तेल लावून घेते त्याला, हे व्यवस्थित लाटली जाईल. इकडे तेल आपण तापत ठेवलंय, मी रिफाईंड तेल तापायला ठेवलंय. भरताना ते व्यवस्थित भरायच्या, म्हणजे खायला छान लागतात. काही जास्त दिवस टिकणाऱ्या नसतात, जास्त 2-3 दिवस. 3 दिवस सुद्धा जास्तच होतात त्याला, कारण कितीही जरी आपण पुरण आटवलं तरी ते शेवटी ओला नारळ असतो. हे बघा, अशी आता आपण करंजी लाटून घेतली. तर थोडं भरून दाखवते तुम्हाला. करायची नाही, एकदम पातळ करायची नाही, पण शक्यतो पातळ जरी केली तरी चालते. सुक्या नारळाची पटकन फुटण्याची शक्यता असते, ही काय फुटत नाही. हे आपण सारण मी तुम्हाला दाखवलंच केलेलं. व्यवस्थित सारण भरायचं, अगदी कमी भरायचं नाही, आता त्या पोकळ खुळखुळा होतो. असं भरायचं. त्यानंतर पाणी किंवा दूध काहीतरी लावायचं. मी आता इथे दूध घेतलंय, ते दूध लावते. तर हे आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत. शक्यतो ओल्या नारळाची करंजी फाटत नाही. व्यवस्थित चिकटवून घ्यायची. काही जण असे हातावर घेऊन पण भरतात, मला तशी जमत नाही. तुम्हाला आधी तळून दाखवते. आपण कट करून घेऊया. काचणं नसेल तर आपण काट्या चमच्यानं सुद्धा ती कट करू शकतो. मग ते एक डिझाईन येतं वेगळं, पण ते पीठ राहतं भरपूर.
त्याच्यामुळे हेच योग्य. मुरड घातली तरी सुद्धा पीठच लागतं जास्त. अशी आपली ही करंजी तयार झाली. आता आपलं तेल तापलंय काय बघा. मी आधी तुम्हाला एक तळून दाखवते, म्हणजे मग सावकाशपणे करता येतात. तेल मंद ठेवायचं, अति गरम करायचं नाही. तर तुम्हाला कृती करून दाखवली. आता ही मी पुरी लाटून ठेवली होती, त्याच्यावर पुरण भरून दाखवते तुम्हाला. सारण पुरण काहीही प्रत्येक जण आपापल्या परीनं म्हणतं. फार एकदम अगदी असं हे नाही करायचं. तेल अति गरम करायचं नाही, मंद आचेवरच त्या तळायच्या. त्याला तूप किंवा पाणी काहीही लावायचं. तूप नव्हे, दूध किंवा पाणी. मी दूध घेतलंय. कडा बंद करणं अगदी महत्त्वाची असते. हे बघा, आहा, सुंदर डाग आले. हे आपण कापून घेऊया. किती सुंदर मस्त असं हे झालंय, खुसखुशीत, एकदम खुसखुशीत अशा आपल्या करंज्या होत आहेत. दोन्ही बाजूनी व्यवस्थित कलर बदलेपर्यंत तळून घ्यायची. थोडी ती तांबूसच झाली पाहिजे, कारण अशी कच्ची राहता नाही. दुधात भिजवलेली आहे त्याच्यामुळे त्याला तो लालपणा येतो. पाण्यात भिजवले की लालपणा येत नाही. अशा सुंदर टम्म फुगल्या आहेत बघा. पुरणही भरगच्च भरलेलं आहे. अशा आता आपण सगळ्या करून घेऊया. 5-6 आहेत त्या. अशा या आपल्या छान खमंग खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या खाण्यासाठी तयार आहेत. त्या मी करंज्या कशा केल्या, सारण कसं केलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. त्या आता तांबूस दिसत आहेत नाही, आपण दुधात पीठ भिजवलंय त्याच्यामुळे ते तांबूस दिसत आहेत, पण त्याला खमंगपणा चांगला येतो. आणि करंजी अगदी पांढरी स्वच्छ ठेवायचीच नाही, थोडी ती तांबूसच व्हायला हवी, तरच त्याचा स्वाद चांगला येतो. यामध्ये आपण फार काही घातले नाही, अगदी मोजक्या नारळाच्या करंज्या केलेल्या आहेत. मोजक्या नारळ याचा अर्थ अर्धवट कोवळा नारळ, म्हणजे पूर्ण जून नाही असा नारळ, त्या नारळापासून केलेल्या करंज्या आहेत आणि त्या अतिशय खमंग अशा लागतात. असा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.